युनिट 6वा आहे त्याच्यामध्ये या 6व्या युनिटमध्ये कॅन्सरच्या बद्दल आपण माहिती घेणार आहे. कॅन्सर हा एक डिसीज आहे, पण तो कुठल्या ऑर्गॅनिझमने नाही होत. पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरसमुळे किंवा फंगसमुळे नाही होत. तर त्याची एक वेगळीच डिसऑर्डर आहे. तर ते कॅन्सरबद्दल माहिती आपण घेणार आहे. हे 6वं युनिट आहे. मेडिकल डायग्नोसिस मधलं स्पेशल पेपर जो आहे झुलॉजीचा SYचा, याच्यामध्ये हे 6वं युनिट आपण आता सुरू करतोय. हे शेवटचं युनिट आहे. हे झाला की आपला सगळा सिलेबस जो आहे तो संपणार आहे. तर बायोलॉजी ऑफ कॅन्सर काय आहे ते आपण पाहू. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये सेल डिव्हिजन होते आणि त्यामध्ये डिफरन्सिएशन पण होतं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सेल बनतात. इंडिव्हिज्युअल सेल ज्यावेळेस जिवंत राहते तर तिच्या काही गरजा असतात आणि ती सेल जी आहे ती ऑर्गॅनिझमच्या काही गरजा पूर्ण करत असते. ही जी सेल वाढते आणि या सेलचं जे डिव्हिजन होतं तर ते काही वेळेस अनकंट्रोल्ड होऊन जातं. ओके, त्याच्यावरती कंट्रोल नाही राहत. त्यामुळे ही सेल जी आहे पूर्ण बॉडीमध्ये पसरते आणि दुसरे जे नॉर्मल टिश्यू असतात किंवा दुसरे जे नॉर्मल ऑर्गन्स असतात त्याचं जे फंक्शन असतं त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण करते, इंटरफेअर करते, गोंधळ निर्माण होतो. ही हेरिटेबल डिसऑर्डर आहे. सेल्युलर कंट्रोल मेकॅनिझमचा जो आहे याच्यामध्ये सेल्युलर कंट्रोल जो आहे तो मेकॅनिझम डिस्टर्ब होऊन जातो आणि ह्या डिसऑर्डरला म्हणतात कॅन्सर. कॅन्सर हा नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे. मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही प्रकारच्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे हा होत नाही. मॉलिक्युलर लेवलला हा होतो, सेलच्या मॉलिक्युलर लेवलला हा कॅन्सर डिसीज जो आहे तो होतो आणि सेल्युलर बिहेवियरमध्ये याच्यामुळे फरक पडतो. कॅन्सर हे लॅटिन वर्ड पासून शब्द बनला आहे हा कॅन्सर. कॅन्सरचा अर्थ आहे क्रॅब. क्रॅब म्हणजे खेकडा. तर कॅन्सरचं डेफिनेशन दिलेली आहे. या डिसीजमध्ये हेरिटेबल डिसीज डिफेक्ट असतात. सेल्युलर कंट्रोल मेकॅनिझममध्ये काही डिफेक्ट येतात, त्यामुळे मॅलिग्नंट किंवा इन्व्हेजिव्ह ट्यूमर तयार होतात. इन्व्हेजिव्ह म्हणजे दुसऱ्या टिश्यूमध्ये सुद्धा जे घुसतात. तर या डिसीजला म्हणतात कॅन्सर. सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर सेल जे आहेत त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन होत नाही, पण सेलची संख्या खूप जबरदस्त वाढते, अनकंट्रोल्ड संख्या वाढते सेलची. तर काही अननोन रिझनसाठी हे अनडिफरन्शिएटेड सेल जे आहेत त्या भयंकर वाढतात आणि त्याच्यामध्ये निओप्लास्टिक ग्रोथ होते किंवा ट्यूमर होतो त्या ठिकाणी. तर या ट्यूमरचे प्रकार आहेत. ट्यूमर्स जे आहेत 2 प्रकारचे असू शकतात. मॉर्फोलॉजी जी आहे त्याच्या मॉर्फोलॉजीवरून आणि कोणत्या ठिकाणी ते तयार झालेले आहेत त्याच्यावरून त्याचे प्रकार पाडले आहेत. पहिला जो आहे तो बिनाइन ट्यूमर आहे. हा जो ट्यूमर आहे तर तिथल्या तिथे असतो. हा वेल डिफरन्शिएटेड सेल्स असतात त्याच्यामध्ये. टिश्यू ज्या टिश्यूपासून तो तयार झालेला असतो त्याच्या टिश्यू सारख्याच टिश्यूच्या सेल असतात याच्या. बिनाइन ट्यूमर जे आहेत ते हार्मलेस असतात, याच्यापासून काहीही त्रास होत नाही. ते सर्जरी करून काढता येऊ शकतात आपल्याला. हे जे ट्यूमर्स असतात तर ते दुसऱ्या पार्टशी काहीही कॉन्टॅक्ट डेव्हलप करत नाही. हे जे ट्यूमर्स आहेत हे काही वेळेस फक्त हार्मफुल असू शकतात जेव्हा ते ब्रेनमध्ये किंवा लिव्हरमध्ये झालेले असतात
त्यावेळेस त्यांचा त्रास होऊ शकतो, पण इतर ठिकाणी त्यांचा काही त्रास होत नाही. तर बिनाईन ट्यूमर हे ॲक्च्युली हार्मलेस ट्यूमर असतात. दुसरे मॅलिग्नंट ट्यूमर. हे मॅलिग्नंट ट्यूमर्स जे तर हे याच्यामध्ये कॅन्सरस ग्रोथ झालेली असते. हे मॅलिग्नंट ट्यूमर म्हणजे कॅन्सरचे ट्यूमर असतात. हे इन्व्हेसिव्ह टाईपचे असतात. सिंगल अनडिफरन्शिएटेड सेलपासून मोनोक्लोनल असतात. हे डेव्हलप झालेले असतात. ॲबरंट सेल जी आहे ती एम्ब्रियॉनिक टाईपची असते. त्याच्यामध्ये लार्ज इरेग्युलर मॉलिक्युल्स, इरेग्युलर न्यूक्लियस असतात आणि डेफिशियंट असते ती सायटोप्लाझममध्ये. नॉर्मल सेलपेक्षा वेगळी असते. इम्पॉर्टंट क्रायटेरिया जो आहे मॅलिग्नंट सेलचा नॉर्मल सेलपासून डिफरन्सिएशन कसं करायचं, तर त्याच्यामध्ये सायटोप्लाझम कमी झालेला असतो. न्यूक्लिअर व्हॉल्यूम रेशो जो आहे त्याच्यामध्ये सायटोप्लाझम आणि न्यूक्लिअर व्हॉल्यूम रेशो हा कमी झालेला असतो. अशा रीतीची ही जी कॅन्सरस सेल आहे ही अनियंत्रितरित्या वाढते. संख्या तिची खूप वाढते आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊन येते. मॅलिग्नंट ट्यूमर जे आहे तर त्याच्यामध्ये मेटास्टासिस होतं. क्लस्टर्स तयार होतात किंवा ग्रुप तयार होतात मॅलिग्नंट सेलच्या आणि ते ट्यूमरपासून डिटॅच होतात आणि दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा डिस्ट्रीब्यूट होतात. ज्यावेळेस बॉडीमध्ये सर्क्युलेशन होतं तर तिथे सेकंडरी ट्यूमर तयार होतो. हे मेटास्टासिस हे मेजर कॅरेक्टर आहे मॅलिग्नंट निओप्लास्टिक ग्रोथचं. याच्यामध्ये त्यांचं सर्जिकल रिमूव्हल जे आहे हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल असतं. म्हणजे आपण ते ऑपरेशन करून काढू नाही शकत. हे मॅलिग्नंट निओप्लास्टिक ट्यूमर जे आहे तर त्याचे आपण ऑपरेशन करून काढू नाही शकत, कारण दुसऱ्या टिश्यूमध्ये ते मिसळून गेलेले असतात. तर ह्याच मॅलिग्नंट ट्यूमर्सला कॅन्सर असं म्हणतात. आता कॅन्सरचे प्रकार आहेत. एक सिंगल डिसीज नाही आहे, बऱ्याचशा डिसीजचं कॉम्प्लेक्स आहे. 200 वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर जे आहेत ते सापडलेले आहेत. याचे 4 मेन टाईप पडतात. ओरिजिन आणि हिस्टॉलॉजिकल कॅरेक्टरवरून 4 मेन टाईप पडतात. त्याच्यामध्ये पहिला आहे कार्सिनोमा. हा जो ट्यूमर असतो एपिथेलियल टिश्यूपासून निघतो. सॉलिड ट्यूमर असतात. हे नर्व टिश्यूमध्ये पण असतात, बॉडी सरफेसवर पण असतात. तर याला कार्सिनोमा असं म्हणतात. सर्व्हायकल, ब्रेस्ट, स्किन, ब्रेन यांचे कार्सिनोमा होतात. 85% कॅन्सर जे आहेत ते कार्सिनोमा असतात. नाव दुसरा प्रकार आहे सार्कोमा. हे ट्यूमर्स जे आहेत ते मेसोडर्म पासून निघालेले असतात किंवा कनेक्टिव्ह टिश्यू पासून निघालेले असतात. सॉलिड ट्यूमर्स असतात. हे कनेक्टिव्ह टिश्यू पासून वाढतात. कार्टिलेज, बोन, मसल यांच्यापासून वाढतात. साधारणपणे 2% ह्युमन कॅन्सर जे आहेत ते सार्कोमाचे प्रकारचे असतात. नाव फायब्रोमाज. हे ट्यूमर्स जे आहेत ते फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू पासून निघतात. हे जे ट्यूमर्स आहेत ते बिनाईन असतात, पण काही वेळेस त्याचा मॅलिग्नन्सीमध्ये रूपांतर होऊ शकतं. अशा केसमध्ये ट्यूमर्स जे आहेत त्याला फायब्रोसार्कोमा असं म्हणतात. असंही होऊ शकतं की कार्सिनोमा जे आहेत ते सार्कोमामध्ये डेव्हलप होतात मेटास्टासिस झाल्यानंतर. डायरेक्ट प्रूफ नाही आहे याला, पण असं लोक म्हणतात. सायंटिस्ट लोकांचं असं मत आहे की कार्सिनोमा जे आहे ते नंतर सार्कोमा होऊन जातात मेटास्टासिसच्या नंतर. नाव ल्युकेमिया हा चौथा प्रकार आहे कॅन्सरचा. याला ब्लड कॅन्सर असं पण म्हणतात. हे निओप्लास्टिक ग्रोथ असते ल्युकोसाइटची, म्हणजे WBCची. ब्लडमध्ये असतं हे
एक्सेसिव्ह प्रोडक्शन होतं सेलचं, त्याच्यामध्ये 4% ह्युमन कॅन्सर येतात. आणि लिम्फोमा जे ते लिम्फॅटिक सिस्टीमपासून डेव्हलप होतात, त्याच्यामध्ये 5% ह्युमन कॅन्सर जे आहेत ते लिम्फोमा स्वरूपाचे असतात. आता कॅन्सरस सेलचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, तर याच्यामध्ये इंटरसेल्युलर ॲडिजन जे आहे ते नसतं. त्याचा सेल सरफेस जो आहे तो कन्व्होल्युटेड असतो आणि त्याच्यामध्ये व्हीलर स्ट्रक्चर असतं. न्यूक्लियस हा एनलार्ज असतो, याच्यामध्ये इरेग्युलर असतो, न्यूक्लियस वाढलेला असतो, म्हणून तो सायटोप्लाझम टू न्यूक्लियस रेशो जो आहे तो कमी होतो. याच्यामध्ये न्यूक्लियो सायटोप्लाझमिक रेशो जो आहे तो वाढतो. क्रोमोसोम्स स्वर अप होतात आणि नंबर ऑफ क्रोमोसोमचा सेट जो आहे तो पण वाढतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स याच्यामध्ये डीप इन्व्हॅजिनेशन होतात. क्रोमोसोम जे आहे या सेलमध्ये ते इरेग्युलरली डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. इंटरक्रोमॅटिड स्पेसेस डेव्हलप होतात आणि ते प्रोटीन्सपासून बनलेले असतात, त्याच्यामध्ये प्रोटीन भरलेले असतात. DNA हा अनकॉइल्ड स्टेजमध्ये असतो मोठ्या प्रमाणात. न्यूक्लियस जे ते पण इरेग्युलर असतात, खूप वाढ झालेली असते, त्यांची नंबरमध्ये पण वाढ झालेली असते. पॉलिप्लॉइडीमुळे ते न्यूक्लियस वाढतात. मायटोकॉन्ड्रिया फुगलेला असतो, त्याच्यामध्ये क्रिस्टा कमी होऊन जातात. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स जे ते नॉन होमोजिनियस असतं. कॅन्सरस सेल्स खूप वाढतात, त्यांचं डिव्हिजन पण खूप फास्ट होतं. त्याच्यामध्ये प्रोटीन्स जे ते फास्टर रेटमध्ये सिंथेसिस करतात. नॉर्मल सेलपेक्षा कॅन्सरस सेलमध्ये प्रोटीन सिंथेसिस जास्त जोरात होतं. कॅन्सर सेलचा जो सायटोप्लाझम आहे त्याच्यामध्ये रायबोसोम्स खूप असतात आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलमची संख्या पण खूप वाढलेली असते. कॅन्सरस सेलमध्ये सायटोस्केलेटल एलिमेंट्स जे जसं काही मायक्रोट्युब्युल्स, नंतर मायक्रोफिलामेंट्स, हे पण डिसऑर्गनाइज्ड झालेले असतात, म्हणजे वाकडे तिकडे जसे जसे पसरलेले असतात. तर कॅन्सरस ग्रोथ का बरं होते किंवा कार्सिनोजेनेसिस का बरं होतं, याचे कारणं काय आहेत, तर ते कारणं इथे डिस्कस केलेले आहेत थोडेसे. कॅन्सरस ग्रोथ जे किंवा ट्युमोरोजेनेसिस जे किंवा कार्सिनोजेनेसिस, याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स झालेले आहेत सायटोलॉजिस्टला. म्हणजे जे सेलचा अभ्यास करणारे लोक आहे त्यांना हा फार मोठा प्रश्न आहे कॅन्सरचा. फिजिओलॉजिस्ट, फिजिशियन्स कशामुळे कॅन्सर होतो याचं एक्झॅक्ट कारण जे ते शोधण्यासाठी यांना फार त्रास पडतो. 21व्या शतकाच्या सुरुवातीला पहिल्या दशकात व्ही एलरमान नंतर ओ बँग यांनी ल्युकेमिया जो आहे एका बर्ड करून दुसऱ्या बर्डकडे सेल फ्री फिल्ट्रेटमधून ट्रान्सफर केला आहे. त्याच वेळेस पीई रॉस नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने सेल फ्री फिल्ट्रेट जे त्यामधून सुद्धा ट्यूमर दुसऱ्या पक्षांमध्ये ट्रान्सफर झाल्याचं दाखवलेलं आहे. तर कॉझेटिव्ह एजंट जो आहे हे दोन्ही केसमध्ये एक व्हायरस आहे. नंतर ज्यावेळेस डिस्कवरी केली पुढे इरविन स्मिथ नंतर सीओ टाउनसेंड, तर यांनी असं दाखवलं की स्पेसिफिक बॅक्टेरियामुळे हे प्लांटमधले ट्यूमर्स जे आहेत ते वाढत आहे. नंतर आपण रिकग्निझेशन असं केलं की कॅन्सर जे इन्फेक्शियस एजंट पासूनच वाढतात असं नाही,
रेडिएशनमुळे सुद्धा कॅन्सर होतो, केमिकलमुळे पण कॅन्सर होतो, फिजिकल इरिटंटमुळे पण कॅन्सर होतो, प्लास्टिक्स किंवा सिलिकॉन, स्टेनलेस स्टील, फिल्म अशापासून पण ट्यूमर वाढलेल्याचं दिसून आलेलं आहे. लॅबोरेटरी ॲनिमलमध्ये हे प्रूव्ह झालंय. ज्यावेळेस असे टिश्यू इम्प्लांट केले तर बऱ्याचशा थेरीज बऱ्याचशा सायंटिस्टने लिहिल्या कार्सिनोजेनेसिसवरती. तर बिनाईन आणि मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये काय डिफरन्स आहे ते या टेबलमध्ये दाखवलं आहे. बिनाईन ट्यूमर पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये मॅलिग्नंट ट्यूमर आहे. तर बिनाईन ट्यूमरमध्ये सेल ज्या असतात त्या पसरत नाही, मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये सेल पसरतात. बिनाईन ट्यूमरमधल्या सेल हळूहळू वाढतात, मॅलिग्नंट ट्यूमरमधल्या ज्या सेल्स आहेत त्या फार फास्ट वाढतात. बिनाईन ट्यूमरमध्ये ज्या सेल वाढतात त्या जवळच्या टिश्यूमध्ये घुसत नाही, पण मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये ज्या सेल वाढतात तर त्या बेसल मेम्ब्रेनमध्ये घुसतात. तर जवळपासच्या जो हेल्दी चांगला टिश्यू असतो त्याच्यामध्ये पण त्या आतमध्ये घुसतात आणि डिस्टर्बन्स करतात. बिनाईन ट्यूमरमध्ये मेटास्टासाइज होत नाही बॉडीमध्ये, म्हणजे त्या स्प्रेड होत नाही. सेम आहे, मॅलिग्नंट ट्यूमरच्या सेल पसरतात ब्लड स्ट्रीममधून, लिम्फॅटिक सिस्टीममधून, फिंगर्स वाढतात आणि त्या जवळच्या टिश्यूमध्ये घुसतात. बिनाईन ट्यूमरमध्ये क्लिअर बाउंड्रीज असतात, मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये बऱ्याच वेळेस ओरिजिनल साईट जी आहे ती दिसत नाही. ओरिजिनल साईट जी आहे ती पूर्ण चेंज झालेली असते. ओरिजिनल साईटपेक्षा वेगळ्या साईटवरून पण मॅलिग्नंट ट्यूमर वाढायला लागतात. पॅथॉलॉजिस्टच्या मायक्रोस्कोप खाली जर बघितलं तर शेप जे क्रोमोसोमचा आणि डीएनएचा तो नॉर्मल असतो बिनाईन ट्यूमरमध्ये. मॅलिग्नंटमध्ये सेलचा शेप ॲबनॉर्मल असतो, क्रोमोसोमचा शेप ॲबनॉर्मल असतो, डीएनए वेगळाच असतो, लार्ज डार्क न्यूक्लियाय असतो आणि ॲबनॉर्मल शेप असतो सेलचा. त्याच्यामध्ये हार्मोन सिक्रिशन नाही होत बिनाईनमध्ये आणि दुसरे सबस्टन्सेस सिक्रिशन होत नाही. फक्त फिओक्रोमो म्हणजे सायटोमाज ॲड्रिनल ग्लँडचे फक्त सिक्रेट होतात. याच्यामध्ये बरेचसे मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये बरेचसे सबस्टन्सेस सिक्रेट होतात, त्यामुळे फटीग येतं, वेट लॉस होतो, पॅरानिओप्लास्टिक सिंड्रोम हा पूर्णपणे होतो माणसाला कॅन्सरमुळे. बिनाईनमध्ये ट्रीटमेंटची काही गरज नसते. हेल्थ रेटिंग जर नसेल तर काही त्याचा त्रास नसतो. रिमूव्ह केल्यानंतर परत होईलच असं नाही. फर्दर ट्रीटमेंट, रेडिएशन किंवा केमोथेरपी असं जर दिलं तर ते पूर्णपणे नष्ट होऊन जातात बिनाईन ट्यूमर. पण मॅलिग्नंट ट्यूमरला फार मोठी ट्रीटमेंट लागते, सर्जरी लागते, रेडिएशन लागतं, केमोथेरपी, इम्युनोथेरपी, त्याचे औषधं द्यावे लागतात. त्यावेळेस मॅलिग्नंट ट्यूमर तरी पण ते बरे होत नाही. कॅन्सरमुळे माणसं मॅक्झिमम मरतात. सो आता कॅन्सरचं डिटेक्शन कसं करतात किंवा मेटास्टॅसिस कसं ओळखायचं, तर कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे मेटास्टॅसिस म्हणजे. याच्यामध्ये प्रायमरी ट्यूमर सेल्स ज्या असतात त्या मायग्रेट होतात आणि सेकंडरी ट्यूमर्स वाढतात. जवळच्या टिश्यूजमध्ये किंवा दूरच्या टिश्यूजमध्ये बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टिश्यू वाढायला लागतात. तर मेटास्टॅसिस लेशन्स आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये पोटेन्शियल असतं, हे ओव्हरऑल पेशंटमध्ये आपल्याला दिसून येतं. कॅन्सर सेल ज्यावेळेस फुटतात ट्यूमरमधनं तर ते बऱ्याच दूरपर्यंत प्रवास करतात
आणि दुसऱ्या बॉडीच्या पार्टमध्ये पण जातात, ब्लड स्ट्रीममधनं जातात त्या, किंवा लिम्फॅटिक सिस्टीममधून जातात. यातल्या सेल मरतात, पण काही सेटल होऊन जातात नवीन एरियावरती, तिथे वाढायला सुरुवात करतात, नवीन ट्यूमर बनतात. कॅन्सर अशा रीतीने न्यू पार्टमध्ये बॉडीच्या पण वाढायला लागतो. याला मेटास्टॅसिस असं म्हणतात. मेटास्टॅसिसच्या स्टेप्स आहेत, त्याच्यामध्ये सेपरेशन होतं प्रायमरी ट्यूमरपासून, नंतर इन्व्हेजन होतं टिश्यूमध्ये, आजूबाजूच्या टिश्यूमध्ये इन्व्हेजन होतं, म्हणजे मध्ये घुसतात ते, बाजूच्या टिश्यूच्या मध्ये घुसतात. नंतर इनिशियल लेशन्स तयार होतात, पेनिट्रेशन होतं, त्याच्या बेसमेंट मेम्ब्रेनमध्ये पेनिट्रेशन होतं आणि ब्लड वेसलमध्ये एंट्री होते यांची. सर्व्हायव्हल होतं ब्लडमध्ये आणि ब्लड वेसलमध्ये स्प्रेड होतात ते. याला हिमॅटोजिनस स्प्रेड असं म्हणतात. नजीकच्या भूतकाळामध्ये बरेचसे पीपल जे ते जास्त काळ जगायचे नाही, मेटास्टॅटिक कॅन्सरमध्ये ते जास्त जगायचे नाही. जरी आजकाल ट्रीटमेंट चांगली झालेली आहे, तरी प्रत्येक वेळेस रिकव्हरी होईलच असं नाही. पण डॉक्टर जे आहेत ते कॅन्सरला ट्रीटमेंट देतात, जरी ते बरे होत नसले तरी पण. लाईफ जे चांगलं लाईफ जगता येऊ शकतं, काही महिने किंवा वर्षापर्यंत चांगला लाईफ जगता येऊ शकतो. मेटास्टॅसिस ज्या पेशंटला असतं लिव्हरमध्ये किंवा लंगमध्ये, तर त्यांचं लाईफ एक्सपेक्टन्सी कमी असतं, 6 महिने जास्तीत जास्त ते जगू शकतात. ज्यांच्यामध्ये मेटास्टॅसिस खूप पसरलेलं असतं अशा पेशंटमध्ये, किंवा मेटास्टॅसिस लिम्फ नोडमध्ये झालेलं आहे, त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे म्हणजे ते फक्त 6 आठवडे जगू शकतात, म्हणजे 1.5 महिना. लिम्फ नोडमध्ये जर समजा मेटास्टॅसिस असेल पसरलेलं, तर ते 6 आठवडे फक्त जगतात, म्हणजे 1.5 महिना. प्रोग्नोसिस जे ते जर आपण बघितलं किंवा त्याचा रिस्पॉन्स जर बघितला ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये, तर मेटास्टॅसिसच्या काही कॉमन साईट दिसतात आणि काही प्रायमरी साईट्स दिसतात. त्या खालच्या या टेबलमध्ये दिलेल्या आहे. प्रायमरी कॅन्सर रेक्टममध्ये असतो, पण त्याचं मेटास्टॅसिस जे ते लिव्हरमध्ये होऊ शकतं, पेरिटोनियममध्ये होऊ शकतं, ॲड्रिनल ग्लँडमध्ये होऊ शकतं. नंतर ॲक्च्युअली प्रायमरी कॅन्सर जो आहे तो स्टमकमध्ये असतो, तो सुद्धा लिव्हरमध्ये, पेरिटोनियममध्ये, लंगमध्ये वाढू शकतो. थायरॉइड प्रायमरी कॅन्सर असतो, तो पण लिव्हर, लंग, बोन्समध्ये वाढतो. प्रायमरी कॅन्सर हा युटेरसमध्ये असतो, पण तो पण लिव्हर, पेरिटोनियम आणि लंगमध्ये वाढतो. तर ह्या सगळ्या मेटास्टॅसिसच्या साईट्स आहेत, मेन साईट्स, आणि ह्या प्रायमरी कॅन्सरच्या साईट्स आहेत. सो कॅन्सरचे स्टेजेस, तर याच्यामध्ये कॅन्सरचे स्टेजेस जे आहेत, कॅन्सर कुठे बुवा त्यावरून आपल्याला समजतं. ज्यावेळेस तो पसरतो तर दुसऱ्या बॉडी पार्टला पण तो अफेक्ट करतो. तर डॉक्टर डायग्नोस्टिक टेस्ट वापरतात कॅन्सरची स्टेज ओळखू येण्यासाठी. स्टेजिंग कंप्लीट नाही होत जोपर्यंत ह्या टेस्ट पूर्ण समाप्त होत नाही तोपर्यंत. स्टेज कळल्यावरती मग डॉक्टरला ट्रीटमेंट प्लॅन करण्यासाठी मदत होते, सर्जरी करण्यासाठी पण मदत होते, किंवा केमोथेरपी करण्यासाठी पण मदत होते, रेडिएशन देण्यासाठी पण मदत होते. चान्सेस जो आहे कॅन्सर हा परत होईल ओरिजिनल ट्रीटमेंट दिल्यानंतर का नाही, हे सुद्धा डॉक्टर मग सांगू शकतो. नंतर या कॅन्सरच्या स्टेजमधून पेशंट किती पर्सेंट बरा होऊ शकेल, पूर्ण बरा होऊ शकेल का नाही होऊ शकेल, हे सुद्धा डॉक्टर सांगू शकतो. ज्यावेळेस या टेस्ट पूर्ण होतात त्यावेळेस डॉक्टर सांगू शकतो की बुवा हा बरा होईल का नाही होणार. डायग्नोसिस क्लिअर दिसू शकतं, कॉमन लँग्वेजमध्ये सांगता येऊ शकतं.
हेल्थ केअर टीम जी ती आपल्याला एक्सप्लेन करू शकतो त्या टेस्टमुळे की बुवा हा कॅन्सर कशा पद्धतीचा आहे आणि याच्यामध्ये किती लाईफ एक्सपेक्टन्सी आहे, हे सगळं डॉक्टरला समजतं. ट्रीटमेंटचा उपयोग कितपर्यंत होईल हे सुद्धा त्या डॉक्टरला टेस्ट केल्यामुळे समजतं. नवीन ट्रीटमेंट जी आहे ती देण्यासाठी पण लार्ज ग्रुप जर असेल पीपलचा तर सेम डायग्नोसिस जर असेल तर त्याला डॉक्टरला टेस्ट करून समजून जाऊ शकतो. नाव TNM स्टेजिंग सिस्टीम, याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे कॅन्सरस असतात. तर TNM सिस्टीम डॉक्टर यूज करतात. TNM स्टेजिंग सिस्टीम जी आहे ती आपण पहिल्यांदा पाहू. T म्हणजे ट्यूमर, N म्हणजे नोड आणि M म्हणजे मेटास्टासिस, असं TNM आहे. ओके. तर ही TNM स्टेजिंग सिस्टीम जी आहे बऱ्याचशा कॅन्सरसाठी डॉक्टर्स TNM सिस्टीम यूज करतात. अमेरिकन जॉईंट कमिटी ऑन कॅन्सर यांनी ही सिस्टीम जी आहे ती AJCC डिस्क्राईब केलेली आहे कॅन्सरच्या स्टेजवरून. तर डॉक्टर्स जे ते खालचे जे प्रश्न आहे त्याचे उत्तरं देऊ शकतात डायग्नोस्टिक टेस्टनुसार किंवा इमेजिंग स्कॅन करून किंवा सर्जरी करून आणि ट्यूमरचं सॅम्पल घेऊन. तर डॉक्टर प्रश्नांचे उत्तरं देऊ शकतात पेशंटच्या. प्रायमरी ट्यूमर किती मोठा आहे आणि तो कुठे आहे हे ट्यूमर म्हणजे T. दुसरा प्रश्न, ट्यूमर जो आहे तो लिम्फ नोडमध्ये पसरू शकतो का किंवा पसरलेला आहे का. जर समजा पसरलेला असेल तर कुठल्या लिम्फ नोडमध्ये तो पसरलेला आहे आणि किती पसरलेले आहेत ते, तर दॅट इज N. नोड जो आहे ते नोडवरून N. नंतर पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये कॅन्सर बॉडीच्या दुसऱ्या पार्टमध्ये पण पसरलेला आहे का. जर समजा पसरलेला असेल तर कुठे पसरलेला आहे आणि किती पसरलेला आहे, तर याच्यावरून मेटास्टॅसिस जे आहे ते कळू शकतं. तर T म्हणजे ट्यूमर, N म्हणजे नोड आणि M म्हणजे मेटास्टॅसिस. तर हे TNM झाला. नंतर बायोमार्कर्स किंवा ट्यूमर मेकर्स किंवा ट्यूमरचे मार्कर्स ह्या कॅन्सरशी जे लिंक्ड आहेत तर ते सुद्धा पसरण्यासाठी मदत करतात आहे का नाही. या मार्कर्समुळे किंवा ट्यूमर मार्करमुळे किंवा बायोमार्करमुळे हा जास्त पसरू शकतो किंवा नाही पसरू शकत हे पण आपल्याला समजतं. तर ह्या ज्या स्टेजिंग आहेत कॅन्सरच्या ज्या स्टेज आहेत ह्या क्लिनिकल असू शकतात किंवा पॅथॉलॉजिकल असू शकतात. क्लिनिकल स्टेजिंग जे आहे तर टेस्टच्या रिझल्टवरून समजतं आपल्याला. सर्जरीच्या आधी ज्या टेस्ट केलेल्या असतात त्यावरून, फिजिकल एक्झामिनेशन, नंतर इमेजिंग स्कॅन केलेले असतात त्याच्यावरून. आणि पॅथॉलॉजिकल स्टेजिंग जे आहे तर ते सर्जरीच्या दरम्यान आपल्याला जे सापडतं त्यावरती ते अवलंबून असतं. क्लिनिकल स्टेज ही लोअर केसच्या C मध्ये दाखवतात TNM क्लासिफिकेशनच्या आधी. आणि पॅथॉलॉजिकल स्टेज जी आहे ती लोअर केसच्या P ने दाखवतात.
तर पॅथॉलॉजिकल स्टेजिंग जे त्यामध्ये बरीचशी इन्फॉर्मेशन साठवलेली असते पेशंटच्या प्रोग्नोसिसची. स्टेजिंग सुद्धा करता येऊ शकतं दुसऱ्या ट्रीटमेंट करत असताना. सर्जरीच्या आधी रेडिएशन थेरपी असते, केमोथेरपी असते, हार्मोन थेरपी असते, इम्युनोथेरपी असते. यावरून सुद्धा तो कॅन्सर पसरू नये म्हणून काम करता येऊ शकतं. याला पोस्ट थेरपी स्टेज असं म्हणतात. हे जे स्टेजिंग आहे ते बऱ्याचशा कॅन्सरमध्ये केलं जातं. सर्जरीच्या आधी ट्रीटमेंट जी आहे त्यामुळे ट्यूमर कमी होऊ शकतो, श्रिंक होऊ शकतो ट्यूमर, आणि मग त्याला आपल्याला काढता येऊ शकतं. पोस्ट थेरपी स्टेज जी आहे त्यामध्ये लोअर केस वाय वापरतात TNM क्लासिफिकेशनच्या आधी. तर हे TNM स्टेजिंग जे आहे त्यामध्ये कॅटेगरी डिफाईन केलेली असते आणि प्रत्येक टाईपमध्ये त्याचं आपल्याला पाहता येऊ शकतं. प्रत्येक टाईप जो आहे कॅन्सरचा तर ते आपण पाहू शकतो. यामध्ये ही जी सिस्टीम आहे तर ती खाली दिल्याप्रमाणे वापरता येऊ शकते, आपल्याला पाहता येऊ शकते. पहिलं जे आहे ते ट्यूमर म्हणजे टी, लेटर टी वापरला जातो याच्यासाठी. साईज किती आहे, लोकेशन कुठे, ट्यूमर म्हणजे कुठे आहे, ट्यूमरचं लोकेशन, नंतर किती ट्यूमर्स आहेत आजूबाजूच्या एरियामध्ये. ट्यूमरची साईज जी आहे ती सेंटीमीटरमध्ये मोजलेली जाते. सेंटीमीटर जे आहे ते स्टँडर्ड पेन किंवा पेन्सिलच्या जाडी एवढं असतं, 1 सेंटीमीटर. लार्जर किंवा मोठा ट्यूमर जर असेल आणि जास्त ट्यूमर्स जर असतील, सराउंडिंग टिश्यूमध्ये जर ते गेलेले असतील तर हाय नंबर असू शकतो. काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये लोअर केस वापरतात, लोअर केसचे लेटर्स A, B किंवा M मल्टीपेअर ट्यूमरसाठी, आणि ते टी कॅटेगरीला जोडले जातात डिटेल इन्फॉर्मेशन देण्यासाठी. नाव नोड, हे जे लेटर आहे N, याच्यामध्ये लिम्फ नोड असतात. हे टायनी असतात किंवा बीन शेप्ड असतात ऑर्गन. इन्फेक्शनला फाईट करण्यासाठी हे मदत करतात. लिम्फ नोड जे जिथे कॅन्सर स्टार्ट होतो तर त्याला रिजनल लिम्फ नोड असं म्हणतात. हे लिम्फ नोड जे दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा असू शकतात बॉडीच्या. डिस्टंट लिम्फ नोड याला म्हणतात. मोस्ट ऑफनली बरेचसे लिम्फ नोड्स जे या कॅन्सरमध्ये असतात आणि लार्जर नंबर याला दिलेला असू शकतो. काही ट्यूमर्समध्ये लोकेशन जे लिम्फ नोडचं त्यावरून लिम्फची कॅटेगरी जी आहे N कॅटेगरी डिफाईन केली जाते. तिसरा प्रकार आहे मेटास्टासिस म्हणजे M. तर हे जे लेटर आहे M, ज्याच्यामध्ये कॅन्सर स्प्रेड झाला आहे का दुसऱ्या पार्टला बॉडीच्या, याला डिस्टंट मेटास्टासिस असं म्हणतात. जर कॅन्सर पसरलेला नसेल तर याला M0 असं म्हणतात, म्हणजे मेटास्टासिस 0 आहे त्याचं. पण कॅन्सर जर पसरलेला असेल तर त्याला M1 असं म्हणतात, म्हणजे कॅन्सर हा मेटास्टॅटिक स्टेजमध्ये आहे. TNM कॅटेगरीच्या व्यतिरिक्त अदर फॅक्टर सुद्धा याच्यामध्ये स्टडी केले जातात. स्टेज, टाईपच्या कॅन्सरवरून स्टेज, आणि याच्यामध्ये पहिल्यांदा येते ग्रेड. ही जी ग्रेड आहे ही ग्रेड याचं डिस्क्रिप्शन जे आहे तर किती कॅन्सर सेल या हेल्दी सेल दिसतात मायक्रोस्कोपच्या खाली जर आपण बघितलं तर
कॅन्सर सेल ह्या हेल्दी सेल सारख्या किती दिसत आहेत, तर जी लेटर त्याच्यासाठी वापरतात आणि 0 ते 4 असे नंबर वापरतात. डॉक्टर कम्पेअर करतात कॅन्सरस टिश्यू आणि हेल्दी टिश्यू यांचं किती प्रमाण आहे एकमेकांच्या बाबतीमध्ये, तर ते डॉक्टर तपासतात. हेल्दी टिश्यू याच्यामध्ये बरेचसे डिफरंट टाइप्स असतात आणि बऱ्याचशा सेलचे टाइप्स एकत्र ग्रुप झालेले असतात. कॅन्सर जर समजा सिमिलर दिसत नाही हेल्दी टिश्यू सारखा आणि याच्यामध्ये जर डिफरंट सेल ग्रुपिंग दिसत नाही, तर याला डिफरन्शिएटेड किंवा लो ग्रेड ट्यूमर असं म्हणतात. कॅन्सरस टिश्यू जर समजा एकदम वेगळा दिसला हेल्दी टिश्यूपेक्षा, तर याला पुअरली डिफरन्शिएटेड म्हणतात किंवा हाय ग्रेड ट्यूमर म्हणतात. कॅन्सरची ग्रेड जी आहे ते डॉक्टरला कॅन्सर किती लवकर पसरू शकतो हे सांगायला मदत करतं. ट्यूमरची ग्रेड जर लोअर असेल, बेटर प्रोग्नोसिस असेल, तर कॅन्सरच्या बऱ्याचशा मेथड्स असतात कॅन्सरची ग्रेड ठरवण्यासाठी. ट्यूमर मार्कर्स किंवा बायोमार्कर्स वापरले जातात. ट्यूमर मार्कर्स किंवा बायोमार्कर्स जे हे असे पदार्थ असतात नॉर्मलपेक्षा हायर लेवलवरती हे सापडतात कॅन्सर सेलच्या सरफेसवरती किंवा ब्लडमध्ये, युरिनमध्ये किंवा बॉडी टिश्यूमध्ये. कॅन्सर ज्यांना झालेला असतो त्यांच्यामध्ये कॅन्सरच्या सेलवरती हे बायोमार्कर्स दिसतात. जे कॅन्सर ट्यूमर मार्कर्स असतात ते आपल्याला मदत करू शकतात की कॅन्सर हा किती दिवसात पसरतोय, किती फास्ट पसरतोय. जितके ते मार्कर पसरले म्हणजे कॅन्सर पसरला असं आपण म्हणू शकतो, कारण ते फक्त कॅन्सर सेलला मार्किंग करतात, तिथेच तो कलर आलेला असतो. मग आपल्याला ट्रीटमेंट द्यायला मदत होते. काही कॅन्सर्समध्ये ट्यूमर मार्कर्स जे जास्त हेल्पफुल असतात, ट्रीटमेंटचं प्लॅनिंग करण्यासाठी खूप हेल्प होते याची. नंतर ट्यूमरचं जेनेटिक्स पण पाहिलं जातं. काही संशोधक जे आहे त्यांनी जीन्स जे आहेत त्याचा अभ्यास केला. कॅन्सरच्या टाईप्समध्ये जीन्स कोणते भागीदार झालेले आहेत, हे जे जीन्स आहेत त्यामुळे स्पेसिफिक टाईपचा कॅन्सर आपल्याला ओळखू येतो. तो स्प्रेड होईल किंवा कोणती ट्रीटमेंट त्याला द्यायची, कोणती ट्रीटमेंट चांगली ठरेल हे आपल्याला कळू शकतं. तर डॉक्टर ट्रीटमेंटचं टार्गेट त्याप्रमाणे ठरवू शकतो. आता कॅन्सरच्या स्टेजेसचं ग्रुपिंग कसं करायचं, तर डॉक्टर TNM रिझल्ट कंबाईन करतात. दुसरे फॅक्टर्स पण विचारात घेतात. कॅन्सरच्या संबंधित जे दुसरे फॅक्टर्स आहेत त्याचा पण अभ्यास करतात. त्यावरून कॅन्सरची स्टेज कळते प्रत्येक पर्सनमध्ये. कॅन्सरला 4 स्टेज आहेत, स्टेज 1 टू स्टेज 4. काही कॅन्सरला एकच स्टेज असते किंवा 0 स्टेज असते. एक पण नाही, 0 स्टेज. स्टेज 0 जी आहे तो कॅन्सर इन सिटू दाखवते, म्हणजे कॅन्सर ऑलरेडी झालेला आहे. स्टेज 0 कॅन्सर जे आहेत जिथे ते चालू झालेले आहेत तिथे तो कॅन्सर असतो, तो पसरलेला नसतो, नियरबाय टिश्यूमध्ये गेलेला नसतो. 0 स्टेज मधला जो कॅन्सर असतो तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बरा करता येऊ शकतो. पूर्ण ट्यूमर जर आपण सर्जरी करून काढून टाकला तर तो कॅन्सर बरा होऊ शकतो. स्टेज 0 ही एकदम प्रायमरी स्टेज आहे कॅन्सरची, एकदम पहिली स्टेज आहे. नाव स्टेज 1 ही जी स्टेज आहे, स्मॉल कॅन्सर असतो, ट्यूमर छोटा असतो, डीपली वाढलेला नसतो, नियरबाय टिश्यूमध्ये पसरलेला पण नसतो, न्यूक्लियस नोडमध्ये किंवा कुठे दुसऱ्या पार्टमध्ये गेलेला नसतो बॉडीच्या.
तर याला अर्ली स्टेज कॅन्सर असं म्हणतात. स्टेज 2 आणि स्टेज 3 हे जे 2 स्टेजेस आहे, मोठ्या कॅन्सर दाखवतात, ट्यूमर जास्त मोठे दाखवतात, खूप नियर बाय टिश्यूमध्ये ते कॅन्सरचे ट्यूमर वाढलेले असतात, लिम्फ नोडमध्ये पण पसरलेले असतात, बॉडीच्या अदर पार्टमध्ये मात्र नसतात. ट्यूमर वाढलेले बॉडीच्या अदर पार्टमध्ये नसतात, लिम्फ नोडमध्ये असतात, जवळच्या टिश्यूमध्ये पण घुसलेले असतात. स्टेज 4 मध्ये कॅन्सर हा दुसऱ्या ऑर्गनमध्ये पण डेव्हलप झालेला आहे, बॉडीच्या पार्टमध्ये सुद्धा डेव्हलप झालेला आहे. याला ॲडव्हान्स्ड किंवा मेटास्टॅटिक कॅन्सर असं म्हणतात. स्टेज 4 मधला कॅन्सर हा खूप ॲडव्हान्स स्टेजला गेलेला कॅन्सर असतो. आता मेडिकल इमेजिंग. मेडिकल इमेजिंगमध्ये काही टेक्निक्स आणि प्रोसेस वापरल्या जातात, ज्यामुळे बॉडीच्या पार्टच्या डायग्नोसिस करता येतं, ट्रीटमेंट करता येते. डिजिटल हेल्थचा हा प्रकार आहे. मेडिकल इमेजिंगमध्ये रेडिओलॉजिकल फोटो काढले जातात, इमेजिंग टेक्निक वापरल्या जातात. फोटो काढायच्या टेक्निक मध्ये त्याच्यामध्ये एक्सरे रेडिओग्राफी असते, एक्सरे रेडिओग्राफी, नंतर फ्लुरोस्कोपी असते, नंतर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग असतं, म्हणजे एम आर आय स्कॅन, नंतर कॉम्प्युटेड टोमोग्राफी स्कॅन असतं, म्हणजे CT स्कॅन, आणि न्यूक्लिअर मेडिसिन इमेजिंग असतं. याच्यामध्ये पॉझिट्रॉन इमेजिंग टोमोग्राफी म्हणजे PET पण यूज करतात. त्यामध्ये काही टेक्निक आणि प्रोसेस आहेत. व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन याच्यामध्ये दिसतं, बॉडीच्या इंटेरियरमध्ये दिसतं. हे क्लिनिकल ॲनालिसिस करू शकतो आपण, मेडिकल इंटरव्हेन्शन करू शकतो, व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आपण पाहू शकतो. काही ऑर्गन्सचं किंवा टिश्यूजचं म्हणजे फिजिओलॉजीमध्ये आपण पाहू शकतो. मेडिकल इमेजिंग जे आहे तर याच्यामध्ये इंटरनल स्ट्रक्चर्स असतात, ते स्किनमधून दिसतात, स्किनच्या खाली असतात किंवा हिडन असतात, ते बोन्सच्या मध्ये असतात. तर ते आपल्याला या इमेजिंगमुळे दिसू शकतात, डायग्नोसिस होऊ शकतं, त्याचं डिसीजचं ट्रीटमेंट देता येऊ शकते. मेडिकल इमेजिंग जे आहे त्यामुळे डाटाबेस सुद्धा आपल्याला बनवता येऊ शकतो. नॉर्मल ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा डाटाबेस बनलेला असतो. मग त्यावरून आपल्याला जे स्ट्रक्चर बदललेलं असतं किंवा वाकडं तिकडं झालेलं असतं किंवा त्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज ज्या असतात त्या ओळखायला मदत होते. इमेजिंग जर समजा आपण रिमूव्ड ऑर्गनचं केलं, तर टिश्यूजचं केलं, तर ते आपण मेडिकल रिझन्ससाठी करतो. याला पॅथॉलॉजीचा पार्ट म्हटलं जातं. मेडिकल इमेजिंगपेक्षा हा पॅथॉलॉजीचा पार्ट असतो. जर समजा आपण डिसिप्लिन बघितलं आणि वायडेस्ट सेन्समध्ये, तर बायोलॉजिकल इमेजिंग आणि त्यामध्ये रेडिओलॉजी जी येते, तर इमेजिंग टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात. एक्सरे रेडिओग्राफी, नंतर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, मेडिकल अल्ट्रासोनोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंड म्हणजे अल्ट्रासाऊंड एंडोस्कोपी, नंतर इलॅस्टोग्राफी, नंतर टॅक्टाईल इमेजिंग, थर्मोग्राफी, मेडिकल फोटोग्राफी, न्यूक्लिअर मेडिसिनल फंक्शनल इमेजिंग टेक्निक, नंतर पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी, पेट, सिंगल फोटॉन इमिशन कॉम्प्युटर टोमोग्राफी, स्पेक्ट. हे एकदम ॲडव्हान्स इमेजिंग टेक्निक आहे. त्यावरून आपल्याला मेजरमेंट पण घेता येते, रेकॉर्डिंग पण करता येऊ शकतो. त्यामुळे इमेजेस बनतात. इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी EEG, मॅग्नेटोएन्सेफॅलोग्राफी MEG, इलेक्ट्रोकार्डिओग्राफी ECG, यावरून आपल्याला डाटा गोळा करता येऊ शकतो.
पॅरामीटर ग्राफ जो आहे तो आपण काढू शकतो टाईमच्या अगेन्स्ट. म्हणजे किती वेळामध्ये कॅन्सर किती वाढला आहे का कमी झाला आहे ते आपल्याला कळू शकतो. नंतर मेजरमेंट आणि लोकेशनचा पण डाटा आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतो आणि कंपॅरिझन करता येऊ शकते मेडिकल इमेजिंगची किंवा दुसऱ्या डिसिप्लिनची. मेडिकल इमेजिंग जे तर याच्यामध्ये बरेचसे टेक्निक एकत्र वापरले जातात. ते नॉन इन्व्हेजिव्हली वापरतात. फक्त त्यापासून फोटो निघतात, बॉडीच्या आतमधल्या ऑर्गनचे फोटो निघतात. रेस्ट्रिक्टेड सेन्समध्ये मेडिकल इमेजिंग जे मॅथमॅटिकल इन्व्हर्स प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून त्याचा वापर केला जातो. प्रॉपर्टीज जे लिव्हिंग टिश्यूच्या प्रॉपर्टीज त्याचा अभ्यास होतो. त्यामुळे ऑब्झर्व्ड सिग्नलवरून आपल्याला त्याच्या लिव्हिंग टिश्यूच्या प्रॉपर्टीज कळतात. मेडिकल अल्ट्रासोनोग्राफी सुद्धा आपण करता येऊ शकते आणि त्यामध्ये अल्ट्रासोनिक प्रेशर दिलं जातं वेव्हजचं आणि त्यामध्ये इकोज तयार होतात. ते टिश्यूच्या आतमध्ये जातात आणि इंटरनल स्ट्रक्चर आपण पाहू शकतो. प्रोजेक्शनल रेडिओग्राफ आपल्याला काढता येऊ शकतो. त्यामध्ये एक्सरे रेडिएशन्स पाहू शकतो आपण. नंतर डिफरंट रेटवरती डिफरंट टिश्यू टाईप्स, बोन, मसल, फॅट याचं पण इमेजिंग करता येऊ शकतं. नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे काय? अशी प्रोसिजर ज्याच्यामध्ये कोणतंही इन्स्ट्रुमेंट हे पेशंटच्या बॉडीमध्ये घातलं जात नाही. तर नॉन इमेजिंग टेक्निक्स जे ते असं असतं. फील्ड सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन जे मेडिकल इमेजिंग कॉन्स्टिट्यूट्स जर असतं पाहिलं तर हे सब डिसिप्लिन आहे. बायोमेडिकल इंजिनिअरिंगचं एक दुसरं एक शास्त्र तयार झालेलं आहे. मेडिकल फिजिक्स याला म्हणतात किंवा मेडिसिन जे ते याच्याप्रमाणे दिलं जाऊ शकतं. रिसर्च डेव्हलपमेंट झालेलं आहे या एरियामध्ये. बरेचसे इन्स्ट्रुमेंट डेव्हलप केलेले आहेत इमेज ॲक्विजिशनचे, म्हणजे रेडिओग्राफी, मॉडेलिंग, नंतर क्वांटिफिकेशन म्हणजे किती क्वांटिटी आहे बुवा ते आपल्याला, म्हणजे कोणत्याही प्रकारची क्वांटिटी आपल्याला मोजता येते. बायोमेडिकल इंजिनिअरिंग जे मेडिकल फिजिक्स, कॉम्प्युटर सायन्स त्याच्या सगळ्याचा एकत्र तो उपयोग करून घेता येतो आपल्याला डायग्नोसिससाठी आणि स्टेज कळण्यासाठी. ॲप्लिकेशन किंवा इंटरप्रिटेशन आपण मेडिकल इमेजेसचे रेडिओलॉजीमध्ये प्रिझर्व करू शकतो. मेडिकल सब डिसिप्लिन जे ते मेडिकल कंडिशन किंवा एरिया, मेडिकल सायन्स, न्यूरोसायन्स, कार्डिओलॉजी, सायकियाट्री, सायकोलॉजी ह्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. इन्व्हेस्टिगेशन करायला त्याचा उपयोग होतो या सगळ्या मेडिकल इमेजिंग टेक्निकचा. बरेचसे टेक्निक जे आहेत मेडिकल इमेजिंग याला सायंटिफिक आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स पण आहे. म्हणजे सायंटिफिक उपयोग आहेत त्याचे आणि इंडस्ट्रियल उपयोग पण आहेत त्याचे त्या टेक्निकचे. तर ते टेक्निक आपण आता पुढे काही पाहणार आहे. त्यातलं पहिलं जे आहे ते रेडिओग्राफी. हे रेडिओग्राफी आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता इथे थांबूया, ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण रेडिओग्राफी कंटिन्यू करू आणि मग आपला हा युनिट संपून जाईल. म्हणजे आपला सगळा सिलेबस SYBSCचा संपून जाईल थेअरीचा, ठीक आहे. सो रेडिओग्राफी आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.